गेल्या काही वर्षात बंगालच्या उपसागरासोबतच अरबी समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही दिसू लागलाय। हवामान तज्ज्ञ सांगतात, वारे बदलले की एक ऋतू बदलतो आणि निसर्ग चक्र पुढे सरकतं। समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला की हे वारे जमिनीच्या दिशेने वाहू लागतात। पण प्रत्येक वेळी वादळ तयार होतच असं नाही। या वाऱ्यांमध्ये किती बाष्प असतं आणि ते किती वेगाने थंड होतं त्यावर ठरते चक्रीवादळाची तीव्रता। भारतीय उपखंडात साधारण एप्रिल ते जून आणि मग सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात जास्त चक्रीवादळे निर्माण होतात। चक्रीवादळ म्हणजे काय, तर कमी दाबाचे केंद्र, ज्याला चक्रीवादळाचा डोळा म्हणतात। या डोळ्याभोवती हवा गोल गोल फिरते आणि विध्वंसक वारे तयार होतात। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जर वाऱ्यांचा वेग ताशी 45 किलोमीटर असेल तर त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणतात। 55 पार केले की ते अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र बनते आणि 63 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की त्याला चक्रीवादळ घोषित केले जातं। महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात अशा चक्रीवादळांचा परिणाम हवामान पॅटर्नवर स्पष्ट दिसून येतोय। कधी अतिवृष्टी, कधी अनियमित पाऊस, तर कधी समुद्रकिनारी वादळासारखे वारे। निसर्गाच्या या बदलत्या खेळात हवामान विभागाकडून मिळणाऱ्या इशाऱ्यांकडे लक्ष देणं आता अधिक गरजेचं झालं आहे।